सोलापूरमध्ये खरं तर गेल्या 8 ते 15 दिवसापासून सातत्याने पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि या पावसाचा फटका जो आहे तो खरं तर शेती पिकांना तर बसतोच आहे। मात्र जे पीक हाताशी आलेलं आहे आणि जे मार्केट कमिटीमध्ये आणले गेलेलं आहे विक्रीसाठी त्या पिकांना देखील आता फटका बसताना पाहायला मिळतोय। आपण पाहतो या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचा जो हा लिलाव जो आहे तो या ठिकाणी चालतो आणि या कांद्याच्या लिलावामध्ये या ठिकाणी या संपूर्ण आपण पाहतो या ठिकाणी कशा पद्धतीने राडारोडा चिखल जो आहे तो या ठिकाणी तयार झाल्याचं पाहायला मिळते। पावसाचं पाणी जे आहे ते या बाजार समितीच्या कांदा लिलावाच्या जागांमध्ये येतं आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखलाचं देखील साम्राज्य जे आहे ते सातत्याने पाहायला मिळतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा जो आहे तो चांगला कांदा या ठिकाणी खराब होत असल्याची खंत जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त होताना पाहायला मिळते। खरं तर बाजार समितीकडून काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी हे शेड जे आहे या शेडचं देखील नूतनीकरण करण्यात आलेलं होतं। मात्र असं असताना देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आल्यानंतर हे सर्व पाणी जे आहे ते या बाजार समितीमध्ये घुसतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा असेल त्याचबरोबरीनं पालेभाज्या फळ पिकं जे आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते सातत्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ काय परिस्थिती आहे। चिखल मोठ्या प्रमाणात बाजार समितीमध्ये होतोय, काय चित्र आहे, काय फटका बसतो तुमच्या शेतमालाला? आम्ही घरी चांगल्या प्रकारे कांदा जोपासत असताना आमच्या चाळीमध्ये आम्ही 1 नंबर कांदा ठेवतोय। मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर आमचा कांदा सपशेल पाण्यात चिखलात टाकला जातो, याच्यामुळं दरावर बी याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आज 5 रुपयापासून 10-12 रुपयापर्यंत कांद्याला दर मिळतोय। मार्केटमध्ये आणायला 400 रुपयाला खर्च आहे आणि इथं 350 रुपयाला पिशवी जर आपल्या हातात येत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं? माल आणता तुम्ही, खरं तर खूप जपता तुम्ही मालाला, तुमच्या 5-6 महिने जपता। कांदा लावणी बसून तर काढण्यापर्यंत जपतो, पण मार्केटमध्ये आल्यानंतर आम्हाला भाव मिळत नाही हवे अशा प्रकारे। इथली पण दुरवस्था झाली, चिखल आहे, पाणी भिजतोय का? अवस्था झालेली आहेच ना। माल आणल्यानंतर ते टाकण्याची व्यवस्था नाही चांगली आणि आल्यानंतर बी त्याला भाव अशा प्रकारे मिळत नाही आम्हाला। आपण पाहतोय मार्केटची खरंच दुरावस्था आहे आणि मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य आहे ते या ठिकाणी तयार झाल्याचं जर पाहायला मिळतं। त्यामुळे चांगला जो माल आहे तो देखील या ठिकाणी खराब होतो, परिणामी त्याला भाव मिळत नाही आहे किंवा तो माल इथेच टाकून जावा लागतो, अशा पद्धतीची परिस्थिती या शेतकऱ्यांवर ओढावताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मार्केट कमिटीकडून या संपूर्ण बाजार समितीमध्ये पाणी साचणार नाही आणि पाण्यामुळे माल भिजणार नाही अशी व्यवस्था व्हावी, अशीच शेतकऱ्यांची माफक अपेक्षा व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।